अशी कशी पडली ही वीट? आता मघाशी स्नान घातलं तुला आणि तू परत मातीत पडलीस. थांब. आता मी तुला पडू द्यायचो नाही. गहिनी, काही झालं तरी धनलक्ष्मी आहे, तिचा आपण आदर केला पाहिजे. काय? परंतु मला गुरूंनी असे शिकवले आहे की धन हे आपल्यासाठी मृत्तिके समान आहे. गोरक्ष, तू असं सांगितलंस का गहिनीला? होय गुरुवर. म्हणजे ही सोन्याची वीट माती समान आहे. देवी, मी आले आहे. सांगा आता काय काम आहे? किती उशीर केलास पण? लोपावती देवींनी काम दिलं होतं, तेच करत होते. पण तुला सांगितलं होतं ना, सूर्यास्त झाला की सरळ इकडेच ये म्हणून. तोच प्रयत्न करत होते देवी. बर, लोमावतीला काही सांगितलं नाहीस ना? नाही सांगितलं, नाहीतर त्यांनी माझ्या मागावर कोणाला तरी पाठवलं असतं. हे बरं केलंस. हे बघ, आता आपल्याला राजवाड्याच्या बाहेर कोणालाही न सांगता जायचं आहे. अरे देवा! आणि कुठे जायचं आहे? राजधानीत जे ऋषी आले आहेत ना, त्यांच्याकडे. कोणी पाहिलं तर? एक गुप्त मार्ग आहे. गुप्त मार्ग? अगं हळू बोल, कोणी ऐकेल ना. आता सगळं इथेच विचारत बसू नकोस, वाटेत सांगते तुला. तू विश्वासू आहेस म्हणून तुलाच सांगतेय आणि सोबत नेती. चल. कावेरी, तू आणि आत्ता इथे? आज मी तुमच्यासोबतच थांबेन म्हणते. तसेही माझ्या कक्षात कोणी येत नाही, जात नाही. तू जप करत असतेस ना? नामस्मरण कर, म्हणजे तुला बरं वाटेल. यांना सांगा ना आधी माझ्याशी बोलायला, मला भेटायला. अजून आला नाही तो तुझ्या कक्षात? बरं, मी बोलते त्याच्याशी. तू जा तुझ्या कक्षात. बरं. इतके अडथळे येत आहेत. चल.
गुरुवर, आपल्याला काही हवं आहे का? नाही. कानिफ, तू आलास म्हणून बरं झालं, नाहीतर मी एकटाच राहिलो असतो इथे. गुरुवर, आपण मला भेटला नसतात तर सगळ्या सिद्धींचा उपयोग करून मी तुम्हाला शोधून काढलंच असतं. असा शिष्य मिळणे ही माझं अवभाग्य. गुरुवर, कोणीतरी येतंय इकडे. 2 स्त्रिया आहेत, गोपीचंदची आई आणि सोबत कोणीतरी आहे. आज त्यांना माझं खरं रूप दिसेल. आजवर संधी दिली, मान ठेवला, आता नाही. माझ्या दृष्टीने त्या इथे आल्या नाहीत तर बरं होईल. राजमाता, आपण याआधीही इथे आलात, मात्र मी आपल्याला माघारी पाठवलं होतं. तरी का आलात आपण? गुरुवर, मी विचार केला की आता माझ्या आयुष्यात काय उरलं आहे. मला श्री महादेवांनी सगळं काही दिलंय. आता मला ज्ञान मिळावं अशी माझी इच्छा आहे. भेटणारी व्यक्ती सोबत काय घेऊन येईल सांगता येत नाही. गोपीचंदच्या मातेला गुरु मिळेल, तिला अध्यात्मात प्रगती करता येईल. होय देवी, परंतु इथूनच जालिंदरचं संकट सुरू होणार आहे. राजमाता, आपण हा आग्रह सोडून द्यावा असं मला वाटतं. गुरु सांगतात त्यात काही अर्थ आहे. माझी विनंती आहे की आपण माझ्या इच्छेचा मान राखावा. मी एक विधवा स्त्री आहे. मला ज्या मर्यादा आहेत त्यात मी हा प्रयत्न करते आहे. कानिफ, एक मोठा दगड आण. हे बघा, जर तुम्ही इथून गेला नाहीत तर हा दगड तुमच्या डोक्यात घालेल. देवी, यांनी हा दगड इथे डोक्यात घातला तर इथे वाचवायला पण कोणी नाहीये.
आपण जाऊया परत. त्यांना माझ्या डोक्यात दगड घालून मला मारणं योग्य वाटत असेल तर तसे होऊ दे. तू काळजी नको करूस. माते माते कुठे गेला एवढ्या रात्री? माते डोळे उघड. तू परीक्षेत उत्तीर्ण झालीस. गुरुवर, शुभम भवतु. माझ्यासाठी काय आज्ञा आहे गुरुवर? आपण सांगाल त्या दिव्यातून मी पार होईल. तुझी श्रद्धा खरी आहे. ज्ञानाची इच्छाही खरी आहे. गुरु मिळवण्याची धडपड ही तुझी खरी आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. गुरुवर, मी ऐकलं होतं की जन्मजन्मांची पुण्याई लागते, तेव्हा गुरु भेट होते. मी धन्य झाले. माझ्या जन्माचं सार्थक झालं. आता इथून पुढे जो प्रवास आहे तो अवघड आहे. आपल्या कृपेने तोही सहज पार पडेल. आता तुम्ही माघारी जा. योग्य वेळ आली की मी संकेत देईन, तेव्हा या. जशी आपली इच्छा. मी आपल्या निरोपाची वाट पाहिन. शुभम भवतु. शुभम भवतु. कानिफ, यांना काही अंतर सोबत म्हणून जा. वाटेत हिंस्त्र शौपद आहेत.
होय गुरुवर. चला. गोपीचंदची माता खऱ्या अर्थाने श्रद्धाळू आहे. आपल्याला गुरु मिळावा अशी तिची दृढ इच्छा आहे आणि जालिंदर हाच तिच्यासाठी योग्य गुरु आहे. परंतु तिचा पुत्र आहे गोपीचंद. तो असा कसा नास्तिक आणि धर्माविषयी इतकी अनास्था कशी? देवी, नास्तिक मनुष्यातच आस्तिक होण्याची शक्यता अधिक असते. काय आज्ञा आहे महाराज? प्रधानजी, मला त्या ऋषींना भेटायचे आहे. कोण? जालिंदर नाथांना? होय, जाण्याची व्यवस्था करा. कधी भेटायचं आहे महाराज? तात्काळ. ठीक आहे, व्यवस्था करतो महाराज. क्षमा असावी महाराज, पण एक सांगू का? आपण त्यांना भेटायला गेले तर राजधानीतले सगळेच त्यांना भेटायला येतील. यात्राच भरेल तिकडे. पण त्याला पर्याय नाही. मला त्यांना पाहायचं आहे, त्यांना भेटायचे आहे. त्यांच्यात काही दिव्य शक्ती असतील तर उत्तम, नाहीतर प्रजेची फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना तुरुंगात टाकेन. मी एक सांगू का महाराज? नाही म्हणजे आपण तिथे जाण्याआधी त्यांना एक संदेश देऊया की तुम्ही त्यांना भेटायला येताय म्हणून. नाही, त्याची काही आवश्यकता नाही. आपण त्यांना सावध करायला नको. आपण म्हणाल तसं महाराज. तात्काळ जाण्याची व्यवस्था करा. होय महाराज, येतो. आ आ आ गुरुवर, एक सांगायचं आहे. कशाबद्दल? राजमाता आहेत त्यांच्याबद्दल. काय म्हणणं आहे तुझं? क्षमा असावी गुरुवर, परंतु आपण इथून प्रस्थान करूया. पण कारण काय आहे? गुरुवर, त्या गोपीचंदाच्या माता आहेत. गोपीचंद राजा आहे. राजमाता कितीही गुप्तपणे इथे येत असल्या तरी एक ना एक दिवस हे उघड होऊ शकतं. त्यातून काहीही संकट उभं राहिलं तर
निरंजन हो